वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांचे हार्वेस्टरचे अनुदान लाटले असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। त्या संदर्भात एक व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे आणि अजित पवारांना कारवाईचं आवाहन केलं आहे। तर वाल्मिक कराड ज्याचं नाव घेतलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे, चौकशी सध्या सुरू आहे आणि त्याच्या आणखी एक कारनामा समोर आलेला आहे, तसा दावा करण्यात आला आहे, तसा आरोप करण्यात आला आहे संदीप क्षीरसागर यांच्याकडून। वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांच्या हार्वेस्टरचे अनुदान लाटल्याचा आरोप केला आहे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे। तसाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कारवाई करण्याचं आवाहन केलंय। अण्णा आमचं काय सांगा, आम्ही तर पैसे त्यांच्या हातात दिले। असं म्हणणं आहे सगळ्यांचं। बघा आता काय ते मारल्यामुळे का ते त्यांनी फोन उचलायला तयार नाही तिथून, आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो, आम्ही आणलो। अण्णा त्याने आता येणार नाहीत समोर, कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते 2 दिवस। नाही अण्णा, आम्ही कशाला वाजवू, मी लहान माणूस आहे। पण तुम्ही 141 दिलेत आधी आणि तुमच्या पीएने लिस्ट दिली आहे। कांबळे 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 अण्णा काय करायचं बघा आता। तर आमदार क्षीरसागर यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूयात। हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे आणि त्यासोबत ते लिहित आहेत, हार्वेस्टर अनुदान प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना दिलेले पैसे वापस मिळावे यासाठी शेतकरी आकाला विनंती करतायत, असं या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी लिहिलंय। तर काही महिन्यांपूर्वीचा नारायणगडावरील मधील हा व्हिडिओ आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। संदीप क्षीरसागर यांनी हे ट्विट केलंय। तर अजून पण पुरावे आहेत, अजित पवार आता तरी कारवाई करा असं आवाहन सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी आपल्या या ट्विटमधून केलंय।